नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील समूह सहाय्यक तर त्यांच्यासाठी कृषी विज्ञान केंद्र लातूर या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आत्ताचं जे काही हे प्रशिक्षण झालेलं आहे तर आदरणीय देशमुख सरांनी या ठिकाणी FIR पद्धतीनं बियाणेची ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे याची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली. तर आमचे जे काही समूह सहाय्यक आहेत तर त्यांनी यातून काय बोध घेतला किंवा शेतकरी बांधवांना त्यांनी कशा पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहेत आणि यातल्या तांत्रिक बाबी त्यांनी काय समजून घेतलेलं आहे तर ते त्यांच्याकडून जे आहे ते आपण जाणून घेणार आहेत. तर काय सांगाल, काय आपल्याला ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बोध झाला? तर बीज प्रक्रिया करत असताना आणि बीज प्रक्रिया का करायची, बीज प्रक्रिया करताना जर आपण बियाणं न करता जर बियाणं पेरलं तर आपल्याला शेतकऱ्याची काय लॉसेस होऊ शकतात किंवा बियाण्याची उगवण क्षमता कमी होऊ शकते आणि आपलं जे दुबार पेरणीचं संकट आहे ते शेतकऱ्यावर ओढवू शकतं. त्याच्यामुळं आपल्याला बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे, हे शेतकऱ्यांना आपल्याला सांगायलाच पाहिजे. आणि कीड आणि रोगाच्या बाबतीत काय सांगाल स्पेसिफिकली सोयाबीनच्या अनुषंगाने? आणि बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला 2 प्रकारची बीज प्रक्रिया केली जाते. त्याच्यामध्ये एक रासायनिक बीज प्रक्रिया आणि नंतर जैविक बीज प्रक्रिया. तर आपण एक फॉर्म्युला शेतकऱ्यांना सांगतो की FIR पद्धतीनं एक बीज प्रक्रियेचं हे तंत्र आपण शेतकऱ्यांनी करायचं. FIR म्हणजे पहिल्यांदा फंगीसाईड, F म्हणजे फंगीसाईड, I म्हणजे इन्सेक्टिसाईड आणि R म्हणजे रायझोबियम. तर अशा पद्धतीनं आपण बीज प्रक्रिया करायची. तर त्याच्यामध्ये जे फंगीसाईड आपल्या जे सोयाबीनचं बियाणं असतं ते नाजूक असतं, त्याच्यावरती बुरशी साचून राहिलेली असते ज्या ठिकाणून अंकुर येणार आहे. तर ती सुप्त अवस्थेत बुरशी असते. ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये पुरतो त्यावेळेस ती त्याच्यावर अटॅक करते आणि आपलं जे उगवण अंकुर होणार आहे तो नाश पावतो. याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकाची पहिल्यांदा बीज प्रक्रिया करायची. आणि बीज प्रक्रिया करत असताना आपण शेतकऱ्यांनी सुद्धा हे विषारी औषध असल्यामुळे हँड ग्लोव्ज असतील किंवा मास्क असेल ते वापरूनच आपल्याला ही बीज प्रक्रिया रासायनिकची करायची. आणि रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना आपण पेरणीच्या अगोदर 8 दिवस सुद्धा करू शकतो. आणि ही बीज प्रक्रिया केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पेरणी करायची, ज्या दिवशी पेरणी करायची त्याच्या अगोदर 1 तास किंवा अर्धा तास आपण जैविक जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला रायझोबियम आणि PSB स्फुरद म्हणजे आपण स्फुरद जे अन्नद्रव्य किंवा खत देतो बियाण्याला पेरत असताना तर तो सहजासहजी उपलब्ध होत नाही. तर त्याचं विघटन करण्याचं कार्य हे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात आणि ते जे अन्नद्रव्य आहे ते पिकांना उपलब्ध करून देतात. याच्यामुळे आपल्याला ही बीज प्रक्रिया करायची आहे. आणि बीज प्रक्रिया करत असताना हे नाजूक बियाणं असल्यामुळं हाताळत असताना आपण त्याला हातानं वगैरे चोळायचं नाही, तर आपण आपल्या चावळ्यामध्ये किंवा ताडपत्रीमध्ये घेऊन असं हाताने व्यवस्थित हे करायचं. ती बीज प्रक्रिया करून सावलीमध्ये हे आपण सुकवायचे. जर आपण हे बियाणं उन्हामध्ये ठेवलं तर जे जीवाणू संवर्धन आहेत ते मृत पावू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला ते सावलीत ठेवून लगेच पेरणी करायची आणि पेरणी केल्यामुळे लगेच जमिनीमध्ये गेल्यानंतर ते मृत पावणार नाहीत नंतर. ही अशी काळजी घेऊनच आपल्याला बीज प्रक्रिया करायची. आणि सर्वांनीच आपले जे शेतकरी आहेत त्यांना बीज प्रक्रियेचं महत्त्व पटवून देऊन अगोदर बीज प्रक्रिया करूनच आपलं बियाणं पेरावं अशी आपल्याला सर्वांना शेतकऱ्यांना द्यायचं.